नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं झिरो अवरमध्ये स्वागत. सध्या महाराष्ट्रामध्ये एका वेगळ्या राजकारणाची नांदी होऊ शकते अशी चित्र आहेत, अशी चिन्ह आहेत. त्याचं कारण राज ठाकरे यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत, आणि लक्षात घ्या, पाडवा मेळावा नुकताच होऊन गेलेला असताना त्याच्यात नाही बोले, पण एका पॉडकास्टच्याद्वारे त्यांनी हा संदेश दिला आणि टाळी देऊ केली आपले चुलत बंधू आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना. आता यानंतर पुढचा भाग जास्त महत्त्वाचा आहे, कारण यापूर्वी सुद्धा अशी टाळी देण्यात आली होती 2017च्या सुमारास. मात्र तो हात झिडकारला होता शिवसेनेने. इतकंच काय, मनसेचे नगरसेवक फोडले होते. त्यावेळी संदीप देशपांडेंनी ही टीका केली होती की आम्ही तिजोरी रिकामी करून देत होते, मात्र हे चोरायला आले. तिथपासून आता मात्र उद्धव ठाकरे यांनी या टाळीला प्रतिसाद दिलेला आहे. संजय राऊत यांनी सामनामधून एक प्रकारे संकेत दिलेले आहेत. नुसते संकेत दिलेले नाही आहेत, त्यांनी एकनाथ शिंदेंना टोमणा मारणारा एक ट्विट केलेले, ज्याच्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हटल्यानंतर एसनशी असा जो शब्द शिवसेना वापरते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे एकनाथ संभाजी शिंदे म्हणून, अशा प्रकारे लघुरूप म्हणून, त्यामध्ये एका माणसाला आग लागलेली आहे आणि ते चित्र त्यांनी दाखवलेले की कशा प्रकारे जळजळ होते आहे. ठाकरे बंधू एकत्र येत आहेत याच्या विरोधात. भाजपनं सुद्धा सावध स्वागत केलेलं आहे. बाकीच्या पक्षांचा तर फार प्रश्नच नाहीये. मात्र यामुळे महाराष्ट्रात वेळोवेळी दर निवडणुकीच्या आगे मागे नेहमी एक चर्चा होत असते, दोन्ही ठाकरे एकत्र येणार, एक नवीन राजकारण समोर साकारणार वगैरे वगैरे. त्या दृष्टीने खरंच वाटचाल सुरू होते का, की जसं संजय निरुपम किंवा असे काही नेते म्हणाले की 2 शून्य एकत्र आल्याने शून्य तयार होतो, अंक तयार होत नाही, असा काही प्रकार आहे? कारण मुळामध्ये दोघांची आत्ताची क्षमता, शक्ती, सत्ता, उद्धव ठाकरे यांचा पक्ष त्यांच्या ऐतिहासिक नीचांकी पद्धतीला आहेत, मनसेकडे तर काहीच नाहीये. मग अशावेळी ही नेमकी बेरीज नेमकं काय साध्य करू पाहणार आहे? का केवळ परसेप्शन गेम आहे, का खरंच काही फरक पडेल? असं झालेलं आहे अनेकदा. या सगळ्या अनुषंगाने यावेळच्या झिरो अवरमध्ये आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी मान्यवर असतील, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आजचा प्रश्न, कारण आजचा प्रश्न फक्त हो नाही मध्ये सांगण्यासारखा नाहीये. त्यामध्ये तुम्हाला थोडासा विचार करावा लागणार आहे, थोडासा अधिक दीर्घ विचार करून उत्तर द्यावं लागणार आहे. तो प्रश्न कोणता आहे तो पाहूयात आमच्या माझाच आजचा प्रश्नमध्ये. काय आहे आमचा आजचा प्रश्न? आमचा आजचा प्रश्न आहे, सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता खालीलपैकी कोण एकत्र येतील असं वाटतंय? त्यामध्ये पवार काका पुतण्या, कारण तिकडे त्यांच्याही भेटीगाठी जोरात चालू आहेत. ठाकरे बंधू, वरीलपैकी कुणीच नाही, असा तुमचा पर्याय असल्यास तोही तुम्ही निवडू शकता. आणि हे सगळेच एकत्र येणार असतील तर तोही पर्याय तुमच्याकडे असेल. आपण एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूबवरती या पर्यायाला निवडू शकता आणि उत्तर देऊ शकता की कोण एकत्र येतील असं आपल्याला वाटतंय. त्यामुळे वेगळ्या प्रकारचा पोल आहे, त्याला आपण प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा आहे. आणि आता आपण आपल्या गेस्ट सेंटरकडे जाणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. सध्या माझ्यासोबत आहेत अंकुश काकडे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते. त्याचप्रमाणे संदीप आचार्य, दैनिक लोकसत्ताचे वरिष्ठ राजकीय पत्रकार. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत नरेश म्हस्के असतील, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार. आपल्यासोबत असतील भास्कर जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते. त्याचप्रमाणे आपल्यासोबत असतील अन्य काही महत्त्वाचे राजकीय मान्यवर. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा संदीप आचार्य यांच्याकडे सुरुवात करतो या नव्या टाळीच्या राजकारणापासून. संदीप आचार्यजी, मगाशी सगळं आधीच्या प्रस्तावनेमध्ये मी सांगितलं 2017 साली काय झालं होतं. आता पुन्हा टाळी देऊ केलेली आहे. संजय राऊत त्याचं स्वागत करतायत. तुम्ही याकडे कसं पाहता? नाही, एक सकारात्मक पाऊल राज ठाकरे यांनी टाकलेला आहे. महाराष्ट्र हितासाठी एकत्र येण्याचा हा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये निवडणूक वगैरे असा काही शब्द नाहीये. आता लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल तर राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना, भारतीय जनता पार्टीला विचारत पाठिंबा दिला होता. अपेक्षा साधारण अशी होती की विधानसभेमध्ये काही प्रमाणामध्ये युती होऊ शकते, का जागा वाटपात जागा सोडल्या जाऊ शकतात. बरं, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी अमित ठाकरेंसाठी सुद्धा जागा शिवसेनेने म्हणजे यांनी सोडली नाही युतीने, आणि त्याचा फटका बसला. इव्हन कल्याणमध्ये तिकडे आमच्या इकडे राजू पाटील पण पडला. बरोबर आहे. आज भारतीय मनसेच्या एकही आमदार त्यामुळे निवडून आलेले नाही. मनसेची परिस्थिती आता म्हटली तर त्यांच्याकडे नगरसेवक नाहीत, आमदार नाहीत, खासदार केला तर ते उभेच राहिले नाहीत. आणि आता जर महानगरपालिका निवडणुका ज्या येणार आहेत, आमच्या 3-3.5 वर्षात महानगरपालिका निवडणुका झालेल्या नाही, तर पक्षाचा जो केडर असतो, हा केडर टिकवण्याचा मोठा प्रश्न भविष्यामध्ये राज ठाकरे यांच्यासमोर निर्माण होऊ शकतो. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं असेल तर त्यांनी पाडवा मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि आम्हाला विचारून काय करायचं ते करा, आमचाही विचार त्याच्यामध्ये घ्या, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याच वेळेला पॉडकास्टमध्ये महाराष्ट्र हिताचा मुद्दा आणला, पण त्याच वेळेला त्या पॉडकास्टमध्ये आणखी एक प्रश्न जो त्यांना महेश मांजरेकरांनी विचारला होता की तुम्ही भारतीय जनता पार्टीवर जाऊ शकता का, युती होऊ शकते का किंवा काय. त्याच्यावर त्यांनी असं सांगितलं की आमची वैचारिक बैठक थोडी वेगळी आहे, आम्ही विचारांमध्ये कॉम्प्रोमाइज करू शकत नाही. बरं.
मग आता हिंदीचा मुद्दा असेल, अनेक मुद्दे असतील. हम्म. आता बऱ्याच लोकांनी टीका केली 2-0 वगैरे, मग अशी काहीतरी तुम्ही म्हणालात. हो. तर अशी परिस्थिती आहे का नाही आम्हाला माहित नाही. परवा आणखी एक भाजपचे प्रवक्ते बरंच काही बोलून गेले होते हम्म. की मनसेला 2.5% मत आहे, शिवसेनेला 9% मत आहेत, दोघांची 11% मत आहेत, जी एकनाथ शिंदेच्या मतांपेक्षा कमी आहे. हम्म. आम्हाला काही चिंता नाही आहे दोघं एकत्र आले का नाही आले. बरं. वस्तुस्थिती तशी नाहीये. हम्म. मग तसं जर असतं तर लोकसभा निवडणुकीमध्ये अबकी बार 400 पारचा नारा लगावला होता. महाराष्ट्रामध्ये 40-45 जागांच्या येण्याची मोठमोठ्या वल्गना मारल्या जात होत्या. हम्म. त्यांच्या 23 जागा होत्या, खासदार होते, ते 8 वरती का आले? बरं. हा एक मुद्दा. विधानसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती उलटी झाली, हो झाली. 6% अधिकची मतं मिळाली. आता महानगरपालिकेची निवडणुकी किंवा पुढचे जे काही निवडणूक फक्त महानगरपालिका आहे, 25 ठिकाणी महानगरपालिका निवडणूक आहे. हे दोन ठाकरे एकत्र येणार. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने, शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदे गटाने जी वारेमाप आश्वासनं दिली होती, त्या आश्वासनांमधलं कुठल्याही आश्वासनात पाळलं जात नाही. लाडक्या बहिणीला 2100 रुपये दिले जात नाहीये. बरं. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयाने वाढवले. पेट्रोल डिझेल सातत्याने वाढते, महागाई वाढते, कशाला पायपूस नाहीये. बरं. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुळात ठाकरे बंधू एकत्र यावेत ही वर्षानुवर्षी शिवसैनिक, सर्वसामान्य शिवसैनिक असेल, मनसैनिक असेल, यांची इच्छा आहे. बरं. आता खरोखर जर ही दोन्ही मंडळी एकत्र आली आणि आजची एकूण महाराष्ट्रातली किंवा देशातली परिस्थिती आपण बघितली, डॉलर आणि रुपये एकत्र, मला संदीपजी, मला एक बेसिक चर्चा सुरू करण्यासाठीची फ्रेम तुम्ही मला चौकट उपलब्ध करून दिली. यात अनेक प्रश्न, जसं तुम्ही लोकसभा विधानसभेचं गणित जुळत होता, त्याच्यात हाही भाग आहे की शिवसेनेची अँटी इन्कम्बन्सी असेल, राज ठाकरे यांना त्यांच्या आधीच्या सीट सुद्धा राखण्यामध्ये ठाण्याची आपण बघितली, राजू पाटलांची त्याच्या बाबतीत काय झालं, आणि अशा अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे खरंच लोकांमधला प्रतिसाद हा एक गणित वेगळ्या प्रकारे बघावं लागेल. मी त्या घेऊन येतो आपल्याकडे. आता आपल्यासोबत आणखी काही पाहुणे, त्यांचं पहिल्यांदा मी एक उपचार म्हणून करणे, सगळ्यांना सगळे ओळखतात. आपल्यासोबत आहेत भास्कर जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वरिष्ठ नेते. आपल्यासोबत आहेत नरेश म्हस्के, शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आणि वरिष्ठ नेते, मधू चव्हाण, भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते. सगळ्यांचं स्वागत. मी इथे आता खासदारांपासून सुरुवात करतो आणि त्यानंतर भास्कर जाधव आणि सगळ्यांकडे मी जाईल. म्हस्केजी, आपलंही स्वागत आहे या चर्चेमध्ये. एक शिवसेना आणि मनसे, ज्यांची फार पूर्वीपासून टाळी कोण देते घेतेची चर्चा सुरू होती, अखेर दोघांमध्ये सुसंवाद तरी सुरू झालेला आहे. आपण या घडामोडींकडे कसं पाहता? हे बघा की या घडामोडींकडे पाहताना आम्हाला तसं काही वेगळं काही वाटत नाहीये, कारण यापूर्वीचा इतिहास आम्हाला माहित आहे. मला स्वतःलाही माहित आहे. उद्धव ठाकरे यांचा जो स्वभाव आहे ते कुणालाही ॲक्सेप्ट करू शकत नाहीत. आणि राजसाहेबांच्या बाबतीत तर आपण म्हटलं तर राजसाहेबांना शिवसेनेतून खड्याप्रमाणे बाजूला काढण्याचं काम बरं उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे, याचा मी साक्षीदार आहे. ज्यावेळी उद्धव ठाकरे राजसाहेब जेव्हा शिवसेनेत काम करत होते तेव्हा राजसाहेबांची साधी मागणी होती की ज्या ठिकाणी शिवसेना मजबूत आहे त्या ठिकाणी उद्धवला काम करू द्या, परंतु ज्या ठिकाणी शिवसेना कमकुवत आहे बाळासाहेबांकडे त्यांनी मागणी केली की मला त्या ठिकाणी काम करू द्या, ग्रामीण भागात काम करू द्या. बरं. तेव्हा बाळासाहेब ज्यावेळी जबाबदारी राजसाहेबांवर देत होते त्यावेळी या उद्धव ठाकरे यांनी धमकी दिली, आम्ही पुरावे आहोत बरं त्या सर्व की मी घर सोडून जाईल जर राजसाहेबांना जबाबदारी दिली तर. प्रचंड काम असं राजसाहेबांनी त्यावेळीही केलं होतं. खड्यासारखे बाजूला उचलून त्यांनी टाकले. ते उद्धव ठाकरे राजसाहेबांना काय ऍक्सेप्ट करणार? बरं. अहो काल पण त्यांच्या घराला कॅफे म्हणतायत ते संजय राऊत. घराबद्दल एक आत्मीयता असते प्रत्येकाला, आणि राजसाहेबांचा स्वभाव आहे प्रत्येकाला घरी बोलवणं, त्याचा पाहुणचार करणं. तुम्ही एकीकडे त्यांना बोलवताय युती करू म्हणून आणि त्यांच्या घराला तुम्ही कॅफे म्हणताय, हॉटेल आहे का ते? बरं. ही भावना जर संजय राऊतांची, आणि संजय राऊत उद्धव ठाकरेंना विचारल्याशिवाय असं स्टेटमेंट करतायत आणि त्याच्यावरती अटी टाकतायत, तुम्ही देवेंद्र फडणवीसांना भेटायचं नाही, तुम्ही एकनाथ शिंदेला भेटायचं नाही, तुम्ही आमच्याकडे त्यांना जेवायला बोलवायचं नाही. आणि राजसाहेबांसारखी व्यक्ती उद्धव ठाकरे यांच्या अटी मानणार आहेत. मग राजसाहेब बाजूला कशाला गेले असते? उद्धव ठाकरेंच्या अटी मानल्या असत्या तर भरल्या ताटावरनं उठून
राजसाहेब बाजूला नसते गेले. त्यामुळे राजसाहेबांचा स्वभाव आम्हाला माहिती आहे, उद्धव ठीक आहे. ठाकरेंचा पण स्वभाव माहिती आहे. बरं, हा माणूस स्वतःच्या सख्ख्या भावांना एकत्र आणू शकला नाही, ते राजसाहेबांना काय आणणार आहेत जवळ. ठीक आहे. काय मस्केजी राजसाहेबांना आणि तुमच्या राजसाहेब बोलण्यातून त्यांचं एक नेतृत्व परिस्थितीची मान्य करणार पार्श्वभूमी आहेत का? लक्षात हा आली. प्रश्न या ठिकाणी आहे. मस्केजी तुमच्या बोलण्यातून या परिस्थितीची पार्श्वभूमी लक्षात आली आणि तुम्ही सांगितलेले किस्से महत्वाचे, कारण तुम्ही ज्याला आपण म्हणू अंतर्गत सोर्स आहात, आम्हाला नाही माहिती, तुम्ही तिकडे होता की राज ठाकरे सोडून गेले, उद्धव ठाकरेंकडनं ते जिकडे शिवसेना दुर्बळ आहे तो भाग मागत होते तरी दिला नाही. उद्धव ठाकरे म्हणाले मी घर सोडून जाईन, ते तुम्ही केलं आणि बाकीच्या गोष्टी सांगितल्या. एक मात्र बरं झालं, राज ठाकरे निघून गेले, मात्र तुम्ही सगळे उद्धव ठाकरेंसोबत तेव्हा राहिलात, ही फार मोठी गोष्ट आहे. त्यावेळी तुम्ही मात्र साथ कायम ठेवली. हाही इतिहासाचा एक फक्त अंडरलाईन मुद्दा लक्षात यायला हवा म्हणून मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी आता जातो भास्कर जाधवांकडे. भास्कर जाधवजी, नरेश म्हस्केंनी आता काही मुद्दे सुद्धा सांगितलेले की नेमकी पार्श्वभूमी काय, आणि ते सांगते ते खरं आहे. 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे घरी जाऊन आले तर त्यांच्या घराला काय कॅफे वगैरे म्हणण्यात आलं होतं. आता लगेच एकदम टाळीला टाळी आणि मग एकदम क्षुल्लक गोष्टी मागे ठेवूयात असं संजय राऊत म्हणतात. नेमकं तुम्ही बघता कसा, तुमचा पक्ष राज ठाकरेंकडे बघतो कसा? प्रसन्नजी, मला तुमच्याशी बोलायचंय. कोण काय बोललं याच्याबद्दल मला काहीच बोलायचं ठीक नाही. आहे. मुळामध्ये आजच्या आपल्या चर्चेचा जो विषय आहे तो चर्चेचा विषय असा आहे की राज ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे हे दोघे एकत्र येणार काय, हा चर्चेचा विषय आहे. हो, आणि म्हणून मी जो चर्चेला बसलोय तो या तुमच्या मुद्द्याकरताच बसलोय. ठीक आहे. कोणीतरी काहीतरी बोलावं, त्याला उत्तर देणं मी कधी देत नसतो. मुद्दा एवढाच आहे की याच्यामध्ये सुरुवात कोणी केली, ही चर्चा गेले अनेक दिवस चालूच होती. वेगवेगळी चर्चा चालत आलेली होती. परंतु या वेळेला ही चर्चा निर्णायक वळणावर आहे. निर्णायक वळणावर कशा अर्थानं आहे की ज्या वेळेला राजसाहेबांची मुलाखत ही महेश मांजरेकरांनी घेतली आणि त्याच्यामध्ये महेश मांजरेकरांनी जो प्रश्न राजसाहेबांना विचारला त्याला उत्तर देताना राजसाहेबांनी सांगितलं की उद्धव साहेब आणि मी एकत्र यायला कुठलीही हरकत नाही, एकत्र नांदायला, एकत्र वावरायला हरकत नाही. बरं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या प्रश्नापेक्षा आमची भांडणं ही खूप छोटी आहेत. नाही, आता विस्तारानं थोडं ऐकायला पाहिजे. बोला बोला. आणि म्हणून भांडणं छोटी आहेत, त्यामुळं ही भांडणं मिटत असतील तर मला आनंदच आहे. परंतु हे मी एकट्यानं म्हणून चालणार नाही, अशा पद्धतीचं त्यांचं विधान होतं. बरं. ज्या क्षणाला ही मुलाखत बाहेर आली, कारण ही मुलाखत 4 दिवसापूर्वी अगोदर घेतलेली होती. आज राजसाहेब हे परदेशामध्ये आहेत, इथे नाहीये. आणि ही मुलाखत प्रसिद्ध झाल्याबरोबर उद्धव साहेबांनी आपल्या भारतीय कामगार सेनेच्या 57व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणामध्ये ताबडतोब प्रतिसाद दिला. हो. गेले कित्येक दिवस ही चर्चा सुरू होती, वर्ष, परंतु इतक्या दोन्ही बाजूनं 7 प्रतिसाद ही देण्याची ही पहिली वेळ आहे मी जे अनुभवतोय. बरोबर आहे. आणि म्हणून प्रसन्नजी, मला असं वाटतं की अशा पद्धतीनं हे एखादं जर 7 प्रतिसाद म्हणून सकारात्मक जर दोन्ही बाजून चर्चा होत असेल, बरं, तर या गोष्टीला व्यापक स्वरूप द्यावं लागेल. या गोष्टीला निर्णायक स्वरूप द्यावं लागेल. बरं. या गोष्टीला खूप मोठ्या गांभीर्यानं चर्चा कराव्या लागतील. बरं. अशा पद्धतीनं साधी सोपी चर्चा करून ही गोष्ट होणार नाही. बरं. आणि म्हणून हे जर घडत असेल तर महाराष्ट्राला प्रचंड आनंद होईल. बरं. तुम्ही मला पुढचा प्रश्न विचारणार की नाही मला माहित नाही, पण तुम्हाला जर हा उत्तर पाहिजे असेल की ही व्यापक चर्चा कशा अर्थाने व्हावी असं जर वाटत असेल तर मी आता उत्तर देतो, न पेक्षा पुढच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. तुम्ही सांगाल त्यावेळेला पूर्ण करा, मुद्दा पूर्ण करा. परंतु याला निर्णायक स्वरूप येण्याची वेळ आलेली आहे. बरं. माझा मुद्दा असा आहे याच्यामध्ये प्रसन्नजी की याला व्यापक स्वरूप असं द्यावं लागेल. आता ह्या ज्या इकडे तिकडे चर्चा आहेत या चर्चेत जाऊन चालणार नाही. बरं. मागे काय झालं, आता काय झालं, या चर्चेत काय जाऊन चालणार नाही. ही चर्चा व्यापक स्वरूपामध्ये अशी जाऊ शकते. या चर्चेला तोंड कोणी फोडलं? राजसाहेबांनी तोंड फोडलं की आम्हाला एकत्र यायला काय हरकत नाही म्हणून. आणि मग जर राजसाहेबांनी जर ह्या चर्चेला तोंड फोडलं तर त्याला राजसाहेबांकडूनच प्रस्ताव मागवावा लागेल. बरं. की बाबा एकत्र येण्याचा तुमचा नेमका प्रस्ताव काय, हा त्यांच्याकडून प्रस्ताव मागावा लागेल. बरं. त्या प्रस्तावावर उद्धव साहेबांच्या वतीनं चर्चा करावी लागतील. बरं. 4 माणसं दोन्ही बाजूनं अतिशय महत्वाचे आणि जबाबदार, आणि ज्यांना असं वाटतं की हे महाराष्ट्रातले 2 नेते एकत्र यावेत, बरं, हा मराठी माणूस अधिक ताकदीनं उभा राहावा असं ज्यांना वाटतं, अशी दोन्ही बाजूनं 4 माणसं नेमली जावीत. बरं. आणि या 4 माणसांनी प्राथमिक चर्चा कराव्यात. बरं. या चर्चेच्या 4-2 फैरी झाल्या
बैठका झाल्या हो. की मग ह्या दोन भावांनी एकत्र यावं. बरं. हे केवळ दोन भाऊ एकत्र येणार नाहीयेत, हो. हे दोन पक्ष एकत्र येणार आहेत, हो. दोन पक्षाचे नेते एकत्र येणार आहेत. हो. आणि थोडं 1 मिनिट आणखीन घेतो. बोला. हे आता यायला काही फार अडचण आहे असं मला वाटत नाही. याचं कारण असं की ज्या वेळेला राजसाहेब शिवसेना सोडून बाहेर पडले त्यावेळेला त्यांना असं वाटत होतं की उद्धव साहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली खालच्या पक्षापेक्षा हो. मी खूप पुढे माझा पक्ष घेऊन जाऊ शकेन असं कदाचित त्यांना वाटलं होतं. बरं. परंतु गेल्या ह्या इतके 2006 पासून आजपर्यंत घडलेल्या प्रत्येक घटना यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. हो. बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेब शिवसेना वाढवतील टिकवतील की नाही, हो. तर बाळासाहेबांच्या नंतर सुद्धा उद्धव साहेबांनी 2 पावलं शिवसेना पुढे घेऊन गेले. हो. त्यामुळे त्यांचाही अनुभव पाठीशी आहे. बरं. आणि म्हणून हे दोन्ही नेते आता अनुभवानं परिपक्व आहेत. बरं. आणि म्हणून यांना जोडणारी माणसं कुठेतरी जर विधायक दृष्टिकोन घेऊन जर गेली ठीक तर आहे. मला वाटतं ही चर्चा आणि ह्या एकत्र येण्याला निर्णय म्हणजे मुहूर्त स्वरूप याला वेळ लागणार नाही. बरं. मी आता फक्त मस्केंना ह्याच्याबद्दल बोलायचं असेल आणि मला कल्पना आहे मी दोन्ही नेत्यांशी वेगवेगळं बोलतो याची मला कल्पना आहे. फक्त एक प्रश्न पूर्ण करून मी मस्केंकडे जातो आणि त्यानंतर मला मधू चव्हाण आणि बाकीच्यांकडे सुद्धा जायचंय. जास्तीत जास्त सगळ्यांना मला वेळ द्यायचा आहे. फक्त एक भास्कर जाधवजी मगाचा एक मुद्दा मात्र लॉजिकली बरोबर होता. आत्ताशी कुठे एक पॉझिटिव्ह सिग्नल राज ठाकरेंनी दिलाय, पॉझिटिव्ह सिग्नल दिलाय. अजून प्रत्यक्ष भेटीगाठी पण नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, 4-4 माणसं बसली पाहिजेत. त्याच्या आधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं काय अटी सुरू आहेत, भेटीगाठी करू नका, तुमच्या कुठले छुपे अजेंडे राखू नका, म्हणजे त्याचे सगळे संदर्भ जे आशिष शेलारांना भेटतात, मुख्यमंत्र्यांना भेटतात, शिंदेना भेटतात. पण माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही सुद्धा मानता की 2 पक्ष एकत्र येणार आहेत. एक टाळी देऊ की राज ठाकरेंनी दुसऱ्यांदा सुरू केलंय, म्हणजे हे धाकटेपणा राज ठाकरेंनी दुसऱ्यांदा घेतलाय. अशा वेळी काही अटी मेन्शन करणं, अटी लादण्याचा प्रयत्न करणं, या पोझिशनमध्ये आता शिवसेना राहिली आहे का भास्कर जाधवजी? असं आहे की तुमच्या दृष्टीनं शिवसेना कुठल्या पोझिशन आहे हे तुम्ही तुमच्या दृष्टीनं ठरवताय. तुम्ही तुमच्या चष्म्यातून बघताय. जे कोणी इकडे तिकडे बाहेर गेले ते त्यांच्या दृष्टीने ते बोलतायत. बरं. प्रश्न असा आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ उतार हे येतच असतात. याच्यात काही नवीन नाहीये. राजकारणामध्ये, व्यवसायामध्ये, व्यवहारामध्ये, बिझनेसमध्ये चढ उतार येत असतात. त्यामुळे शिवसेनेला तूर्त चढ उतार आहे हे आम्ही मान्य करतो. बरं. पण तरी सुद्धा आजही शिवसेनेचे 20 आमदार आहेत, शिवसेनेचे 9 खासदार आहेत, बरोबर आहे, शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी आहेत. हे तुम्ही नाकारता का? बरोबर. तुम्ही नाकारू शकत नाही शकत. बरोबर. एवढा पक्ष हा तोडण्याचा सुपारी घेऊन केलेला प्रयत्न असताना सुद्धा प्रसन्नजी आजही तो पक्ष उभा आहे. अनेक प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना छळण्याचा, त्रास देण्याचा, वेगवेगळ्या चौकशा लावण्याचा, खोटेनाटे आरोप करण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्हाला एक मान्य करावं लागेल की शांत, सौम्य आणि अतिशय आपल्याला असं वाटत होतं की शांत स्वभावाचे उद्धव साहेब आहेत. बरं. परंतु हा माणूस एक पाऊल सुद्धा मागे सरकलेला नाही, हे लक्षात घ्या. बरं. त्यामुळे शिवसेना आता कुठल्या परिस्थितीमध्ये याचं मूल्यमापन करण्याकरता ठीक आहे, यापेक्षा 2 मराठी नेते एकत्र येतात की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे. बरं. आणि म्हणून त्यांना एकत्र आणण्याकरता म्हणून प्रयत्न करावा की नाही करावा हा महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीनं आहे. शिवसेना, मी तुम्हाला सांगतो, अजिबात शिवसेना संख्येनं निवडणुकीच्या दृष्टीने कमी दिसतेय. परंतु याचा अर्थ शिवसेना तुम्ही म्हणता तितकी म्हणजे आम्ही मागे गेलोय ते नाकारून चालणार नाही, खोटा आणून चालणार नाही. का गेलो, कशा करता गेलो याच्याकरता वेगळी चर्चा होऊ शकते. केंद्र, ईडी, सीबीआय, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट सगळ्यांनी काय काय केलं हे सर्वांना माहिती आहे. पण ते कारणात आपण न जाता आम्ही आज थोडे बॅकफुटर आहोत का? तो हो आहोत. बरं. परंतु मनसेची परिस्थिती आज काय आहे म्हणून त्याच्यावर आम्ही भाष्य करायचं का? त्याच्यावर भाष्य आता करायचं नाही. जाधवजी मध्ये इंटरप्ट करून विचारतो, कारण मला नंतर तेवढाच वेळ मला मस्केंना द्यावा लागेल, कारण ते गेस्टचा एक भाग आहे, त्यांना सुद्धा मला वेळ द्यावा लागेल. एक मध्ये हस्तक्षेप करून विचारतो तुम्हाला, जी एक नेहमी यापूर्वीची एक नेहमी ठेवण होती ना, भाजप शिवसेना युतीच्या बाबतीत मोठा भाऊ धाकटा भाऊ, आणि शिवसेना मोठा भाऊ होती आणि भाजपने धाकटे पण कबूल केलं होतं. हे जे काही नवीन घेऊ पाहतायत आपण, नवीन एका रचनेमध्ये जाऊ पाहतायत, त्यामध्ये तुम्ही राजकीय दृष्ट्या मग या होऊ पाहणाऱ्या युतीमध्ये कोण मोठा भाऊ असेल आणि कोण लहान धाकटा भाऊ असेल? भास्कर जाधवजी. असं आहे की वयाचा विचार केला तर उद्धव साहेब मोठे आहेत, राजसाहेब वयाने छोटे आहेत. वयाचा विचार केला तर असं आहे की जेव्हा दोघे आम्ही एकत्र यायचा विचार करू तेव्हा एका कुटुंबातले 2 भाऊ आहेत, हे लक्षात घ्या. बरं. शेवटी हे प्रबोधनकारक ठाकरेंचं रक्त आहे.
ते प्रबोधनकार ठाकरेंचं रक्त असल्यामुळं बरं. ज्या वेळेला समन्वयानं चर्चा करायला बसतील किंवा चार माणसं उद्धव साहेबांच्या विश्वासातली, चार माणसं राजसाहेबांच्या विश्वासातली वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवून वास्तव स्वीकारणारी पाहिजे. मुळात अवास्तव काही गोष्टी करण्यात काही अर्थ नाही. बरोबर. वास्तव स्वीकारणारी पाहिजेत आणि हे दोन भाऊ एकत्र यावेत ठीक आहे. असं ज्यांना वाटतं, अशी जेव्हा माणसं बसतील बरं. तेवढा कोण मोठा आणि कोण छोटा ह्याचा हिशेब मांडण्यापेक्षा दोघे मिळून महाराष्ट्र मोठा करतील एवढं मी ठीक तुम्हाला आहे. सांगतो. भास्कर जाधवनी अगदी धोरणीपणाने उत्तर दिलेलं आहे याचं. भास्कर जाधव आपल्यासोबत असतील अशी अपेक्षा आहे. मी आता मस्केना देतो, मला सगळ्यांनाच वेळ पुरेसा द्यायचा आहे. मस्केजी, या निमित्तानं वेगळ्या राजकारणाचा पट मांडला जातोय आणि दोघेही तयारीनं उतरत आहेत. ज्या प्रकारे उत्तर आपल्याला मिळत आहेत ते पाहता कोणी इकडे कच्ची बाजू ठेवलेली नाहीये. अतिशय धोरणीपणाने उत्तर मिळालेले आपल्याला की दोन्हीकडनं समंजसपणे भूमिका घेतली जाईल. त्यामुळे मोठा भाऊ छोटा भाऊ जागा वाटप, कोण मोठा आधी काय कोण बोललं होतं. संजय राऊत असं म्हणाले आता आधीच्या सगळ्या गोष्टी विसरायच्या, आधी कोणी कोणाला काय ट्विट लिहिलं होतं, कोणी काय टोमणे मारले होते, सगळं विसरायचं, असं क्लीन स्लेट केलेलं आहे. आता तुम्ही सांगा. बघा, संजय राऊत अटी तर टाकल्या त्या सोडा, राजसाहेबांवरती अटी टाकल्या आणि जे राजसाहेबांना ओळखतात ते राजसाहेब यांच्या अटी जर मान्य करणार, ही जगातलं 8वं आश्चर्य ठरेल. बरं. हे संजय राऊत काल त्यांना कॅफे म्हणाले आणि भास्कर जाधव साहेबांचं मी खरंच अभिनंदन करेन. कारण ह्याच भास्कर जाधवांना ज्यावेळी शिवसेना सोडली तेव्हा मातोश्रीच्या गेटवर उभं राहून शिवसेनेला उद्धव ठाकरेंना शिव्या देताना मी पाहिलेलं आहे. मी याचा साक्षीदार आहे. असो, त्यांचं मत आता त्यांच्याबद्दल चांगलं झालं असेल. मुळात की गरज सरो आणि वैद्य मरो हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. कालपर्यंत मुख्यमंत्र्यांची खुर्ची पाहिजे होती म्हणून राष्ट्रवादीला मस्का लावला, शरद पवारांना मस्का लावला, राहुल गांधींना मस्का लावला आणि मुख्यमंत्र्यांचं पद स्वतःच्या पदरी पाडून घेतलं. आणि आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. आता मुंबईमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काही नाहीये. मग आपल्याला जर निवडून यायचं असेल, कारण यांचा जीव आहे ना तो मुंबई महापालिकेमध्ये आहे. कारण जे काही घबाड असेल, जे काही असेल, मी 300 रुपयाला बॉडी बॅग घेतो महानगरपालिकेमध्ये. मी महापौर असताना 30 बॅग 7,000 रुपयाला घेतली जाते. त्यामुळे यांचा जीव या मुंबई महापालिकेत आहे. गर्दी जमवणारा एकही नेता आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नाहीये. मग आपल्याला कोण पाहिजे मुंबईमध्ये? तर मग आपल्याला राज ठाकरे पाहिजेत, राजसाहेब पाहिजेत. मग आता त्यांना जवळ घ्या. परंतु आता भास्कर जाधव म्हणाले की राजसाहेबांकडची 4 माणसं, राजसाहेबांच्या पक्षाबरोबर असलेली माणसं, मग संदीप देशपांडे असतील, किल्लेदार असतील, इतर खोपकर असतील, त्यांची मतं काय आहेत या युती संदर्भात ही आपण 2 दिवस ऐकतोय. उद्धव ठाकरे केवळ गरज सरो आणि वैद्य मरो या भूमिकेचे आहेत. महाभारतामध्ये दुर्योधन होता बघा. दुर्योधनाला विचारलं की बाबा पांडवांना तू काय देशील का? तो दुर्योधन काय म्हणाला? सुईच्या टोकावरती जेवढी जमीन असेल तेवढीही जमीन मी माझ्या बांधवांना देणार नाही, पांडवांना देणार नाही. या भूमिकेचे आधुनिक जगातले दुर्योधन आहेत उद्धव ठाकरे. त्यामुळे आणि मराठी एकनाथ शिंदे काय मराठी नाही आहेत, देवेंद्र फडणवीस काय मराठी नाही आहेत. मराठीचा पुळका काय उद्धव ठाकरे यांनाच दिलेला आहे का? काय केलं आहे मराठीसाठी त्यांनी? ते पण होते ना सत्तेवरती, ते सत्तेवर होते, ते मुख्यमंत्री होते. काय केलं? यांचे परिवार कोण होता? यांच्या मुलाचे मित्र कोण होते? का मराठी एकही कलाकार यांच्या मुलाचा मित्र नाहीये? अहो, मराठी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आला मग यांना मराठी वाद दिसतो, मराठी गुजराती वाद दिसतो. आणि यांना अधिकार आहे का? मी थोडासा पर्सनल अटॅक थोडेसे टाळायचा प्रयत्न करतो, कारण मस्केजी मी विनंती करतो आपल्याला. मी तुमच्याकडेच येतो मस्केजी, मी तुमच्याकडेच येतो, तुम्हालाच वेळ देणार आहे मी. फक्त मला क्युरेट करावी लागेल चर्चा. माझा प्रश्न असा आहे की जे राज ठाकरे अक्षरशः 4 दिवसापूर्वी एकनाथ शिंदेसोबत स्नेहभोजन घेतात, ते त्याच्यानंतरचा एक इंटरव्ह्यू बरोबर स्ट्रॅटेजिकली नंतर येतो आणि लगेच टाळी दिली जाते उद्धव ठाकरेंना. बाकीचं सोडून द्या, ते उद्धव ठाकरेंचं काय, आता तुम्ही बाहेर पडलात, आता तुमचा वेगळा पक्ष आहे, सोडून द्या इतिहास. माझा प्रश्न असा आहे, अगदी परवा जेवण घेतात एकनाथ शिंदेबरोबर आणि नंतर 2 दिवसानंतरच्या इंटरव्ह्यू मध्ये मात्र टाळी जाते उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंकडून. याचा अर्थ कसा काढायचा? स्नेह कुणाशी आणि भोजन कुणासोबत? हे बघा, त्यांचं स्नेह, त्यांचं भोजन, शेवटी ते ठाकरे फॅमिलीतले चुलत भाऊ आहेत. आम्हाला त्यांनी भेटावं, एकत्र जमावं, आम्हाला काय देश घेणे देणे. परंतु
उद्धव ठाकरेंकडनं अशा पद्धतीने वक्तव्य येतात, बरं. संजय राऊतांकडनं अशा पद्धतीने वक्तव्य येतात की त्यांनी एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांच्याशी घरोबा करू नये, त्यांना जेवायला बोलू नये, कॅफेमध्ये बोलू नये. आमचा काय संबंध आहे? अरे तुम्हाला जर एकत्र यायचंय तर आमचं नाव कशाला घेता? आम्ही काही शापित लोक आहोत का? अरे 80 जागा लढवतो आणि 60 जागा एकनाथ शिंदे निवडून आणतात. बरं. तुम्ही 100 जागा उभे राहता, 20 जागांवरती पण तुम्हाला निवडून येता येत नाही. तुम्ही एकनाथ शिंदेना भेटू नये, देवेंद्र फडणवीसांना भेटू नये, हे अटी टाकणारे तुम्ही कोण? तुम्ही दोघं भाऊ एकत्र या, एकमेक गरबा खेळा. आम्हाला काय करायचंय? तुम्ही आमची नावं कशाला मध्ये घेता? बरं, मी आता भाजपकडे जातो, कारण या सगळ्या चर्चेचा एक आणखी कंगोरा हा भाजप आहे. आपल्यासोबत मधू चव्हाण आहेत. मधू चव्हाणजी, आपण स्वतः मुंबईकर सुद्धा आहात आणि हे सगळं राजकारण प्रामुख्याने मुंबई महापालिकेच्या तोंडावर होत आहे. भाजप या सगळ्या गोष्टीला कशा प्रकारे पाहते आहे? किती मोठं आव्हान समोर उभं ठाकणार आहे यामुळे असं वाटतंय आपल्याला? मला असं वाटलं चर्चांना मी चर्चेत आहे, तुम्ही विसरलात की मी दिलगिरी व्यक्त करतो त्यासाठी. मुळामध्ये सॉरी, मी दिलगिरी व्यक्त करतो त्यासाठी. आपण समजून घ्या कारण काय आणि भूमिका मांडाल अशी अपेक्षा. कारण अतिशय विस्तृतपणे भास्कर जाधव यांनी सम्यकपणे समजूतदारपणे विषय मांडला, मस्क्याने मांडला. मला बोलू देत. मुळात ही महाराष्ट्राची करमणूक आहे, काही शून्य परिणाम होणार आहे याचा. बरं. महाराष्ट्राच्या जनतेला दोन कोण पक्ष एकत्र येतात त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, हे आपल्याला गेल्या अनेक याच्यापासून ठरलंय. मुळामध्ये राज ठाकरे यांनी अतिशय कौशल्याने त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे. उद्या की मी आता 2 पावलं घ्यायला तयार आहे, जर त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांनी प्रतिसाद दिला नाही तर म्हणतील मराठी माणसाच्या कल्याणासाठी मी 2 पावलं मागे जात होतो, पण हे आले नाहीत. आणि आले तरी म्हणतील की मी पुढाकार घेतला म्हणून आले. आता बोलता बोलता माझे मित्र भास्कर जाधव एक प्रामाणिक नेते आहेत, जिथे त्या विचारांचं नेतृत्व करतील तिथे हातचं राखून काही करणार नाहीत. बोलता बोलता ते एक वाक्य बोलले की उद्धवजी असे आहेत की ते कधी माघार घेणार नाहीत, कधी घेणार नाहीत. मुळामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की दोन्ही सेना एकत्र आल्या तर पक्षप्रमुख कोण, हा मुद्दा ते त्या ठिकाणी येईल. तो पक्षप्रमुख कोण असेल? राज्य त्यांच्या हाताखाली काम करतील का? उद्धवजी त्यांच्या हाताखाली काम करतील का? आणि मधल्या ज्याला त्या ठिकाणी एकत्र यायचं असतं, जसं 23 पक्षाने एकत्र करून अटलजींनी अनेक कुठलंही विवादास्पद भाष्य केलं नाही आणि सगळ्यांवर बंदी घातली. आणि म्हणून 96 ते 2004 पर्यंत 13 दिवसात 13 महिन्यात पुढे 6 वर्षाचं सरकार चाललं. हे तुम्ही काय बोलताय? मी त्याचा उच्चार करतो, एक स्वभाव दर्शन. माणसाचं त्या ठिकाणी स्वभावावर पक्ष चालतो, तो कसा वागतो. ज्या वेळेला दीपक केसरकर त्यांना भेटायला गेले की तुम्ही राहता, जो माणूस असं सांगतो मी त्यांना तर परत बोलवणार नाहीच, पण तुम्ही पण निघून जा. आणि आता भास्करराव साहेब बोलले, असे माझे मित्र आहेत की 4 माणसं त्या ठिकाणी पाहिजे चर्चेला. बरोबर, इकडची 4 तिकडची 4 कोण आहेत? दिवाकर रावते आहेत, बाकी यांच्यावर कोण आहे? हे आपल्या त्या ठिकाणी पाटणकर, सरदेसाई यांना घेऊन बसणार का? आणि म्हणून मुद्दा मुळात असा आहे की या ठिकाणी एकत्र येण्याचा काही एक बाकी मी त्या तार्किक गोष्टीत जात नाही, संदर्भ बदलतात. बरं, आम्ही त्यांनी काँग्रेसने पाठिंबा दिला होता तरी सुद्धा ना, मला 2 मिनिटं बोलू देत. काँग्रेसने पाठिंबा दिला होता तरी मागच्या निवडणुकीत केवळ 84 सीट आल्या, बीजेपीच्या 82 सीट आल्या. संदर्भ बदलतील मुंबई महानगरपालिका येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत. परंतु समजा हे एकत्र आले वादासाठी ग्रहित धरा, फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट, काही परिणाम भारतीय जनता पार्टीवर होणार नाही. त्याचं मतांचं मगाची माझे मित्र संदीप आचार्यांनी सांगितलं, कुठे जवळ पण जात नाही शिंदेच्या सेनेजवळ. आणि किती बोलताना जी माणसं अवहेलना करतात, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या वडिलांचं नाव मध्ये घालतात, यशस्वी टिंगल टवाळी. उद्धवजींच्या कुठल्या भाषणात मुद्दा आहे तर काय? बाळासाहेब सुद्धा त्या ठिकाणी प्रहार करायचे, पण बाळासाहेब असा बाण सोडायचे की जखम होईल पण तिथून रक्त येणार नाही. आजच मला महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार म्हणाले होते की मी काहीतरी लिहिलं म्हणून बाळासाहेबांनी त्यांच्या पत्नीला फोन करून सांगितलं तुझा नवरा माजलाय. त्या पत्रकारांनी दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांना फोन केला, मी येतोय. तो म्हणाला बाळासाहेब इतक्या मोठ्या मनाचे होते, अरे बस तू जेवल्याशिवाय जाऊ नकोस. ज्याला तुझा नवरा माजलाय म्हणाले सकाळी, त्याला संध्याकाळी मांडीवर परत घेऊन येतात. ज्यावेळेला शिवसैनिक गेले त्यावेळेला बाळासाहेबांनी साथ घेतली, या चिमण्यानो परत फिरा, एक मायेची हाक घातली त्यांनी. आणि म्हणून शिवसेनेवर काही परिणाम झाला नाही. छगन भुजबळ गेले, नारायणराव राणे गेले,
त्या ठिकाणी नाही गेले, काही परिणाम झाला नाही. बरं. आणि आता जे शिवसेना ऐका माझा जरा मला बोलू दे. आता जे शिवसेनेचे लोक त्यांच्या बरोबर आहेत ना, हो. ते लोक त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या प्रेमापुटी आहेत जवळ, त्यांच्यामुळे नाही आहेत, हम्म. त्यांच्यामुळे नाही आहेत. आणि मुद्दा असा आहे की राज ठाकरेंनी इतक्या कौशल्याने त्या ठिकाणी हे विधान केलेलं आहे. आणि जी पार्श्वभूमी आहे, ज्यांच्या बरोबर आंधळे आहेत, ज्यांच्या बरोबर वरळीचे संपादक सामन्याचे आहेत, की आपला नेता हात घालतोय, प्रतिसाद देतोय आणि हे सामन्यातून हाणतायत कॅफेवर, ही जवळ येण्याची लक्षणं नाहीत, ही अधिक खोलात जाण्याची लक्षणं आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर आता तसूभर पण परिणाम होणार नाही. अतिशय तर्काच्या आधारावर भास्करराव बोलले आता. त्यांच्या बोलण्यातला गर्भित अर्थ मला कळला, मला सगळं कळलं की तुम्ही एकत्र येण्याची हाळी देताय, परंतु त्यावेळेला माणसाला एखादी आक्रम पुढे जायचं असतं, बरं. त्यावेळेला शब्दांची रचना योग्य. शिवाजी महाराजांची शपथ घ्या, त्याची शपथ घ्या, त्याची शपथ घ्या, त्याची शपथ घ्या, अशा अटी तुम्ही बोलतानाच घालताय. बरं. ठीक आहे, आम्ही बोलायला एका वाक्यात उद्धवजी बोलून संपले असते. राजने मला हात घातलाय, मी प्रतिसाद देणार आहे, आम्ही बसू लवकर जवळच. आणि मला असं वाटतंय याच्यामुळे काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतेची करमणूक चाललंय. तुम्हा मीडियाला विषय मिळाला नाही चर्चा करायला, भाजपवर याचा 0 परिणाम होणार आहे. मला फक्त मधुर चव्हाणजी, आपण आता ते नेहमीप्रमाणे मीडियाला टीका टोमणे आता ते सहन करण्याशिवाय काय पर्याय सुद्धा नाहीये सध्याच्या दिवसात. मात्र जर का खरंच राज ठाकरे शिवसेनेची एवढी ताकद जर का नसती, तर ज्याप्रमाणे अमित ठाकरेंना महायुतीत का घेऊ नये किंवा सदा सरवणकरांना माघार घ्यायला का सांगू नये, यासाठी भाजपचे नेते प्रयत्न करत होते. म्हणजे काहीतरी राज ठाकरेंची एक राजकीय उपद्रव मूल्य, राजकीय मूल्य काहीतरी तरी होतच. आणि ते मूल्य आता ते जर का उद्धव ठाकरेंसोबत वापरत असतील, तर भाजपने आता म्हणणं की काही फरक पडत नाही, मग विधानसभेला कसा काय फरक पडत होता मग? अहो प्रसन्नजी, एका मिनिटात सांगतो. मी असं कधीही म्हणालो नाही की दोघेही शक्तीहीन आहेत, त्यांच्याकडे आमदार आहेत, खासदार आहेत. राज ठाकरे आजही 50-60 हजार लाखाचा घेऊ शकतात. शब्दाला पक्का आहे माणूस, जे बोलायचं ते स्पष्टपणे बोलतो, टोमणे बिमणे मारत नाही. बाळासाहेबांचं दुसरं रूप म्हणजे राज ठाकरे आहेत. ठीक आहे. राज ठाकरेंचं मला बेसिक मुद्दा तुमचा कळला. मला फक्त उपमुद्दा मांडायचा होता. मी बराच वेळ मी अंकुश काकडेंकडे गेलो नाही, कारण या चर्चेतला एक भाग हा दोन्ही राष्ट्रवादी बद्दलचा आहे. आणि अंकुश काकडेंची सुद्धा मी दिलगिरीच मागेन, व्यक्त करेन, कारण मगासपासून मला त्यांच्याकडे जाता आलं नाही. मी दिलगिरी व्यक्त करतो अंकुश काकडेची. पण तुम्हाला सुद्धा हा प्रश्न आहे. गेल्या काही 3 आठवड्यामध्ये 3 वेळा अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही भेटतायत वेगवेगळ्या कार्यक्रमाला. आज VSIला भेटले, वसंतदादा शुगरमध्ये. तर हे नेमकं कोणत्या दिशेने चालू आहे? जे तिथे 2 चुलत भावांमध्ये सुरू आहे, तिथे हे चुलत्याचं राष्ट्रवादीतलं राजकारण काय आहे नेमकं? प्रसन्न, ज्या वेळेला राज ठाकरेंचं स्टेटमेंट आलं, उद्धव साहेबांना त्यांनी प्रतिसाद मागितला आणि उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना प्रतिसाद दिला. त्याच वेळेला माझं पहिलं ट्विट मी केलं की आता जे काय बोलायचं असेल तर या दोघा भावांनाच बोलू द्या, इतरांनी त्याच्यामध्ये लुडबुड करू नये. पण आज आपण पाहतो आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले देखील ते दोघं भाऊ काय करतील त्यांचं त्यांना करू द्या ना. बरं, तुम्हाला कशाला त्याची उठाठेव करायची चालली आहे? आमच्यावरती काही परिणाम होणार नाही, तमक्यावरती काही परिणाम होणार नाही. राज ठाकरेंना खड्यासारखं बाजूला काढलं. अरे खड्यासारखं बाजूला काढलं त्यावेळेला तुम्ही आणि तुमचे नेते हे सगळे तुम्ही त्यांच्या उद्धव ठाकरेंबरोबर होतात ना. मग त्यावेळेला काय तोंडामध्ये मिठाच्या गोळ्या घातल्या होत्या? त्याच वेळेला काय बोललं नाहीत? जाऊ द्या, मला त्या दोघांमध्ये काही करायचं नाही. मधु चव्हाणांसारख्या एका ज्येष्ठ आणि समंजस्य प्रवक्त्यांनी सुद्धा अशी भूमिका घेणं याचं मला आश्चर्य वाटतं. आपण पवार साहेबांचं आणि दादांच्या बाबतीमध्ये म्हणालात. पवार साहेब आणि अजितदादा गेली अनेक वर्ष, 30-40 वर्ष एकत्रपणे अनेक वेगवेगळ्या संस्थांवरती काम करतात. मग तर बारामतीची विद्या प्रतिष्ठान असेल, रयत शिक्षण संस्था असेल, चव्हाण प्रतिष्ठान असेल, शिवाजी मराठा संस्था असेल, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असेल, अशा अनेक संस्थांवरती ते एकत्र काम करतायत. ठीक आहे, 2-2.5 वर्षापूर्वी आमचे राजकीय मतभेद झाले, दोघं बाजूला झाले. पण दोघं बाजूला झाले म्हणून त्या संस्थांमध्ये एकत्र काम करण्याचं हे सोडून द्यायचं मी? बरं. आणि त्या सर्व संस्थांमध्ये कुठेही राजकारण नाही. काही संस्थांमध्ये तर सर्वपक्षीय
कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी काम करतायत. बरं. आणि विधायक कामं करत असताना जर का एका व्यासपीठावरती आलं तर त्याचा अर्थ आपण लगेच लावायचा की यांची जवळीक झाली आहे, एकत्र आलेत, अमकालेत. हो. काय ठरवेल, बर काय काय होणार आहे, काय आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये राजकारणाच्या बाबतीमध्ये ब्रह्मदेव देखील काही सांगू शकणार नाही खरं. की असं होईल, असं होणार नाही. एक फक्त काकडेजी या एक सगळ्या एक जेवढ्या या एका गोष्टीवर तुम्ही मवियाचे पण नेते आहात एका अर्थानं. अंकुश काकडेजी, तुम्ही फक्त राष्ट्रवादीचे नाही, मी तुमच्याकडे मवियाचा म्हणून पण एक प्रतिनिधी म्हणून बघतो. मला सांगा, जर का शिवसेना मनसेला सोबत घेत असेल, ती मनसे जिने मधल्या काळामध्ये भोंग्यांचा मुद्दा असेल, हनुमान चालिसाचा मुद्दा असेल, तो लावून धरला होता, अशा हिंदुत्ववादी मनसेला या पार्श्वभूमीसकट शिवसेना सोबत जात असेल तर मवियातला घटक पक्ष सेक्युलर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुम्हाला काय वाटतं? एक लक्षात घ्या, आत्ताशी काहीतरी साखरपुडा किंवा ह्याच्यापर्यंत बोलणीपर्यंत आलेलं आहे. एकदा लग्न झाल्यानंतर मग पुढं काय होणार आहे ते ठरवू ना. आजपर्यंत एक लक्षात घ्या, या सगळ्या प्रकरणामध्ये काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. बरं. आमच्या पक्षाच्या भूमिका असं आहे की ते जर का दोघं जण एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. बरं. समोरच्यांनी एकत्र येणं त्याच्यामध्ये अर्थात हे मात्र काकड्यांचं म्हणणं खरं आहे, कारण अशाच प्रकारे एका मुलाखतीत, पुण्यात झालेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्या प्रश्नाला स्वतः शरद पवारांनीच उत्तर दिलं होतं की राज की उद्धव. त्यावेळी ते म्हणाले होते की ठाकरे कुटुंब. त्यामुळे अंकुश काकड्यांनी 30 लाईन पुढे नेलेली. हा मुद्दा बरोबर आहे त्यांचा. माझ्याकडे शेवटचा काय वेळ उरलेला, मी पहिल्यांदा मस्केंकडे जातो आणि मग शेवट करायला मी पुन्हा भास्कर जाधवांकडे. मस्केजी बोला. हे बघा, 2014 आणि 2017 हो. हा राजसाहेबांकडे मोठा अनुभव आहे आणि मोठं उदाहरण आहे की कशा पद्धतीने राजसाहेबांना फसवलं होतं, की युती करतो सांगितलं आणि आयत्या वेळी तोंडगाशी पाडलं. आता मला अंकुश काकडेंबद्दल बोलायचं आहे की आज सकाळी संजय राऊत शरद पवारांच्या राजकारणाला भेसळ म्हणाले, मिलावट म्हणाले. जे अजितदादांना भेटतायत, आम्ही नाही तुमच्या अजितदादा आणि शरद पवारांच्या भेटीवर कधी संशय व्यक्त केला. बरं. संजय राऊत आज सकाळी त्यांचा इंटरव्ह्यू बघा, शरद पवारांच्या राजकारणाला भेसळ राजकारण म्हणाले. त्यावर अंकुश काकडे आपण आपलं मत सांगा की बाबा हे म्हणाले ते योग्य आहे का, आणि आपलं उत्तर द्या की पुरोगामी म्हणून तुम्ही उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिलाय, मनसे आणि त्यांची युती झाल्यानंतर आपली भूमिका काय असणार आहे. बघा, राजकारणामध्ये मुलाखतीमध्ये लोकांना आवडेल असं उत्तर द्यायला खूप चांगलं असतं. राजकीय उद्धव, यामध्ये पवार साहेब म्हणाले कुटुंब, पक्ष म्हणून तुमची आघाडी म्हणून उत्तर काय ते सांगा की तुम्ही त्यांच्या बरोबर आघाडीमध्ये राहणार आहात का. अहो, तुमचा वापर केला याचा आघाडीची अजून कुठल्याही प्रकारची बैठक झालेली नाही म्हणून तुमच्या बरोबर आले. मस्केजी त्यांना काकडेंनी मगाशीच उत्तर दिलं की आधी साखरपुडा झालेला नाहीये, साखरपुडा होऊ द्या, लग्न होऊ द्या. उत्तर द्या काकडे साहेब. मस्केजी, ह्याच्यातलं हे नातं असं असणार आहे की लग्न झाल्यानंतर बाकीचं कुटुंब ठरवणार आहे की एकमेकांमध्ये घटस्फोट घ्यायचा की नाही. तो आपण त्यांच्याकडे सोपवूयात त्यांना मुद्दा. अगदी भूमिका अहो, हे पवार साहेब काय करवली म्हणून त्या ठिकाणी थांबणार आहेत का, त्याचंही उत्तर द्या तुम्ही. पवार साहेबांचा पक्ष करवली म्हणून तिथे असणार आहेत का बरोबर. नरेश भूमिका, नरेशजी तुम्ही स्वतःच्या अवकात हो का, काय भूमिका देत, काय तुम्ही उपमा देताय, लाज वाटते का तुम्हाला. पवार साहेबांना अशा प्रकारची उपमा देता. अरे उत्तर द्या ना तुम्ही, उत्तर द्या. अशा प्रकारची भूमिका साहेबांना उपमा देता. मी आपल्या दोघांनाही थांबवतोय. मी मस्केजी आपल्याला विनंती करतो, कृपा करून व्यक्तिगत होऊ नका, तो विषय नव्हता. मी आपल्या दोघांनाही थांबवतो. मस्केजी, मी आपल्याला विनंती करतो, विषय एकदम नको त्या ठिकाणी जाईल आणि वेळही कमी आहे. मी भास्कर जाधवांकडे शेवट करायला येण्यापूर्वी मी संदीप आचार्यांकडे सुद्धा बराच काळ गेलो नाही. संदीप आचार्यजी, याच्यात आपण पुन्हा प्रॅक्टिकल पातळीला येऊया. हे सगळं चाललंय मुंबई महापालिकेच्या दृष्टीने, MMRD रिजन आणि त्यानंतर मग पुणे नाशिक सारख्या महापालिका. आता जो मगाशी सुद्धा मुद्दा आला होता, या दोन पक्षांची इतकी ताकद आहेत का की ते महायुतीसमोर आव्हान उभं करू शकतात, विशेषतः एकनाथ शिंदेसमोर. नाही, मूळ मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांनी हे आवाहन केलेलं आहे महाराष्ट्र हिताच्या मुद्द्यावरती एकत्र येण्याचं. उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलेला आहे. आता अटी शर्तीचं म्हणाल तर साधी गोष्ट मी एक वेगळ्या पद्धतीने थोडं उदाहरण सांगतो, जे पूर्वी भाषणामध्ये राज ठाकरे एकदा म्हणाले होते, मला जर कोणाशी तरी लग्न करायचंय तर तो मुलगा जर उठून कोणाला तरी डोळा मारत असेल किंवा कोणाबरोबर तरी बागेत जात असेल तर चालणार कसं. तर हीच भूमिका उद्धव ठाकरेंनी मांडलेली आहे. बरोबर, की महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं असेल तर भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट असणं गरजेचं आहे. एवढाच तो मुद्दा आहे.
दुसरी बरं. गोष्ट महाराष्ट्र हिताचा मुद्दा आहे, याचा अर्थ कोणीतरी महाराष्ट्राचं अहित करतोय. यासाठी राज ठाकरे यांनी आवाहन केलेलं आहे. हो. मग हे अहित करतंय कोण? तर आज आपण जर बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये जी वारेमाप आश्वासनं दिली, बरं. एकदम त्या न्यूटन कोणी मारलाय. हम्म. आज पेट्रोल वाढते, डिझेल वाढते, 50 रुपयांनी गॅस मागलाय, महागाई वाढते, सगळ्याच गोष्टीत आहे. बरं. तर याच इव्हन मराठीचा मुद्दा आला, हिंदीचा मुद्दा आला, अनेक मुद्दे आहेत. हम्म. तर राज ठाकरे आता काही लोकसभा आणि विधानसभा इलेक्शन झालेले आहेत, 5 वर्ष काही होणार नाही, येणार आहेत त्या महानगरपालिका हो. निवडणुका. 25 महानगरपालिका निवडणुकांमध्ये मागचे 3-4 वर्ष आपल्याकडे इलेक्शन झालेले नाही. ठीक आहे. याला जबाबदार कोण आहे? ह्या सगळे अर्थात हे प्रश्न विचारले जातील, हा मुद्दा तुमचा आणि- महत्वाचा आहे. मी भास्कर जाधवांकडे जातो, कारण मला खरंच वेळ कमी उरलेला आहे. भास्कर जाधवांकडे शेवट करायला जातो. भास्कर जाधवजी, याच्यानंतर अजूनही सगळ्या गोष्टी पूर्ण उघड झालेल्या नाहीयेत, अजूनही टीका टिप्पणी आणि टोमणे मारणं जरा सुरूच आहे. 29 तारखेला राज ठाकरे आल्यानंतर ते भूमिका मांडणार आहेत. पण माझा प्रश्न आहे, इथे आता राज ठाकरेंनी मध्य काळात घेतलेलं आक्रमक हिंदुत्व आणि शिवसेनेने एक बऱ्यापैकी हिंदुत्वाची वेगळी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्यावरती पुन्हा टीका टिप्पण्या झाल्या होत्या. मग हे दोघे एकत्र येणार कसे? हा कॉमन अजेंडा ठरणार कसा? आणि महापालिकेपुरता मग पुन्हा मोठा भाऊ कोण, लहान भाऊ हा प्रश्न येणार, याचा विचार केलाय आपल्या पक्षाने? असं आहे की ही सगळी प्राथमिक पातळीवरची चर्चा आहे. अनपेक्षितपणे राजसाहेबांची मुलाखत जाहीर झाली, उद्धव साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला. हो. त्यामुळं कुठलंही या चर्चेला किंवा या एकंदरीत दोघांनी एकत्र येण्याला कुठलंही अंतिम स्वरूप आलेलं नाही प्रसन्नजी. बरोबर आहे. आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो की मगाशी माझे ज्येष्ठ सहकारी मधुभाऊ चव्हाण म्हणाले की दोघे एक पक्ष, कोण पक्षाचा पक्षप्रमुख होणार. हो. पहिली गोष्ट, माझं स्पष्ट मत आहे की दोन्ही पक्षांचं अस्तित्व स्वतंत्र राहिलं पाहिजे. कोण कोणाच्या पक्षामध्ये विलीन होणार नाही, मर्ज होणार नाही, बरं. ही भूमिका ठेवावी लागेल. एक. तिसरी गोष्ट, जर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खरोखर जर एकत्र यायचं असेल तर खूप लांबचा विचार करून काही गोष्टींचं त्या ठिकाणी निश्चितपणे दोघांनी एकमेकासमोर काही प्रस्ताव मांडून, ज्याला अटी म्हणा, शर्ती म्हणा, काही शब्द तुम्ही द्या, त्या ठेवल्याशिवाय ही चर्चा अंतिम स्वरूप घेणार नाही. त्यामुळं कोणी कोणाच्या पक्षामध्ये विलीन व्हायचा प्रश्नच निर्माण होत नाही. तर दोन पक्षांची युती, दोन भाऊ एकत्र येणं, एवढं याला मर्यादित स्वरूप माझ्या दृष्टीनं आपण दिलं पाहिजे. आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की प्रत्येकानं जरा मला तुम्ही एक मिनिट मवियात अडचणी येतील भास्कर जाधवजी. मवियाच्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच्या संबंधांमध्ये अडचण येईल. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या दोन पक्षांबरोबर अडचण येईल. प्रसन्नजी, या नरेश म्हस्के, जे खासदार आमचे नरेश म्हस्के आहेत, ते नेहमी बोलतात तेव्हा मी त्यांचं नेहमी ऐकत असतो चर्चा. मी आज त्यांच्या चर्चेला अजिबात महत्व दिलं न, त्याबरोबर त्यांचा आवाज किती खाली आला तुम्ही बघितला. पहिली गोष्ट, नरेश म्हस्केंना हे कळलं पाहिजे की अजित पवारांनी तुमचं हिंदुत्व घेतलंय का? कुठल्या तोंडाने बोलता तुम्ही? अजित पवार तुमच्याबरोबर चालतात की ज्यांनी हिंदुत्व घेतलं नाही ते तुम्हाला चालतात. मी दुसऱ्याला तुम्ही अक्कल शिकवता. दुसरी गोष्ट, नरेश म्हस्केंची नेहमी मी मुलाखत बघतो तर मी ह्याचा साक्षीदार आहे, मी त्याचा साक्षीदार आहे, मी त्याचा साक्षीदार आहे. भास्कर जाधवांनी 2004 साली पक्ष सोडला, त्यावेळेला मातोश्रीच्या गेटवर उभे राहून त्यांनी उद्धव साहेबांना शिव्या दिल्या, तेव्हा साक्षीदार मी आहे. प्रत्येक गोष्टीचे साक्षीदार असतात. बरं झालं तुम्ही कबूल करताय की तुम्ही कायम मातोश्रीच्या द्वारा, म्हणजे द्वारपाल, मी तुम्हाला दुसरी उपमा देत नाही, आणि म्हणून द्वारपाल म्हणून तुम्ही काम करत होतात, हे कळत नकळतपणे तुम्ही कबूल करता. हे विसरू नका नरेशजी म्हस्के, तुम्ही काय सातत्यानं बोलताय, मुद्दा काय मांडताय. आणि तिसरी गोष्ट, कोणी किती जरी नाही म्हणाला फरक पडत नाही. यांची वळवळ, यांच्या पोटातलं दुःख, आणि हे दोन भाऊनी दोन पक्ष एकत्र आले तर संभाव्य महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांना काय अडचणी होतील त्याच हे वक्तव्य आहे. ते आपण अडचणी आपण बघूयात नेमका हे कशा प्रकारे रूप घेणार आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अजून उघड होणं बाकी आहे. मात्र एक मात्र नक्की, या चर्चेमुळे एक लक्षात आलं की याच्यातले अनेक मुद्दे आहेत की ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष मात्र लागून आहे. म्हणजे ज्याला म्हणतात ना, जसं तुम्ही टीका करा किंवा त्याचं समर्थन करा, पण तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. यू मे हेट देम, यू मे लव्ह देम, पण यू कांट इग्नोर देम असं म्हणतात. तशा प्रकारची स्थिती आहे. पुढचे दिवस फार इंटरेस्टिंग असणार आहे महाराष्ट्रासाठी. पण तुर्तास या महत्त्वाच्या चर्चेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला. भास्कर जाधवजी तुमचे, नरेश म्हस्केजी तुमचे, संदीप आचार्य, मधु चव्हाण आणि अंकुश काकडेजी तुमचे सुद्धा आभार व्यक्त करून इथेच थांबूयात. थेट जाऊयात आपल्या माझा पोल सेंटरला, जिथे आमच्या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर दिलेलं आहे, कोणते पर्याय आहेत पाहूयात स्क्रीनवर. एकूण मतं 27,000च्या सुमारास मतं आलेली आहेत. पर्याय होते आमचे, कोण कोण एकत्र येतील असं वाटतं. पवार काका पुतणे या पर्यायाला 19% मिळालेली आहेत मतं. ठाकरे बंधूंना सर्वाधिक 48% मतं. वरील दोन्ही म्हणजे ठाकरे आणि
पवार हे आपापल्या पातळीला एकत्र येतील असं म्हणणारे 13% आहेत आणि वरीलपैकी कोणीच एकत्र येणार नाही असं म्हणणारे सुद्धा 20% आहेत. अतिशय इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. खरंच काय होणार आहे ते मात्र काळावर सोपूयाशिवाय राज ठाकरे परत आल्यानंतर काय भूमिका घेतात त्यावर ते अवलंबून असेल. आणि अर्थातच उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर सुद्धा तुर्तास आपण मात्र इथे थांबूयात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.